हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहे अर्नाळा फोर्टला। आज माझी सुट्टी आहे आणि ॲक्च्युली मी आज उठायला थोडासा कंटाळा केला, त्याच्यामुळे आम्ही लेट उठलो। त्याच्यामुळे आम्ही आज विचार केला की इथे जवळच कुठेतरी जाऊ। तर आम्ही आज प्लॅनिंग केलं अर्नाळा फोर्टला जाण्याचं। इथून 6 किलोमीटरवर आहे, त्याच्यामुळे आम्ही अर्धा ते 1 तासामध्ये इथून पोहोचू अर्नाळा बीचला आणि तिथून अर्नाळा बीचवरून फेरी बोट किंवा काही पण जे भेटेल त्याच्याने आम्ही अर्नाळा फोर्टला जाणार आहे। चला तर मग आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये अर्नाळा फोर्ट। अर्नाळा फोर्टला जाण्यासाठी आधी आपल्याला अर्नाळा बीचला जावं लागतं। त्याच्यासाठी आम्ही इथे विरार स्टेशनवरून विरार वेस्टला आलो आहे। इकडे एक साईबाबांचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। तिथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला इथे कोरियन बाजार शॉप लागेल। तिथून राईट घेतलं की आपल्याला इथे वसई विरार महानगरपालिकेचं एक बस स्टँड लागेल। तिथून आपल्याला अर्नाळा बीचला जाण्यासाठी बस भेटतात। अर्नाळासाठी इथे बस आलेली आहे, आम्ही बसमध्ये बसलो आहे। बस पूर्ण खाली आहे, आम्ही विंडो सीटला बसलो आहे आणि आता बस निघाली आहे इथून। पर पर्सन 16 रुपये तिकीट आहे। माझं हाफ तिकीट आहे, लेडीजला हाफ आहे, त्याच्यामुळे आमचे 25 रुपये झालेत। आणि आम्ही इथे अर्नाळा ग्रामपंचायतला पोचलो आहे। इथून थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इथे आय लव अर्नाळा बोर्ड दिसेल आणि इथे आलेला आहे अर्नाळा आगार। अर्नाळा आगारला आम्ही उतरलो आहे। अर्नाळा आगारला उतरून मागे आलं की इथे आपल्याला एक चर्च लागेल, संत पीटर चर्च। जर फोर्टला जायचं असेल तर आपल्याला इथे उतरावं लागेल। तुम्ही आगारपर्यंत गेलात तर तुम्हाला परत मागे यावं लागेल। आणि इथे बस स्टॉपला उतरलं, अर्नाळा बस स्टॉपला उतरून इकडे आपल्याला लेफ्टला यायचं आहे आणि इथे गल्ली गल्लीतून रस्ता शोधत आपल्याला जेटीवर पोचायचं आहे। आम्ही पण इथे विचारत आलो आहे आणि इथे आम्ही आता फायनली जेटीजवळ पोचलो आहे। आम्ही बसस्टॉपपासून 5 मिनिटातच इथे पोचलो आहे। इथे आपल्याला अर्नाळा बीचला गेलो तर तिथून आपल्याला फेरी भेटत नाही। अर्नाळा बीचपासून थोडं लांब आहे जेटी, तर बीचला जायचा रस्ता वेगळा आहे आणि जेटीला यायचा रस्ता वेगळा आहे। तर बस स्टॉपला उतरून मागे आल्यावर आपल्याला इथे जेटीपर्यंत पोचता येतं। आणि आपण इथे बघू शकतो अतिशय सुंदर अशी ही जेटी आहे आणि आपल्याला सगळीकडे बोट आणि जहाज वगैरे दिसत आहेत। आणि इथे फोटोशूट करण्यासाठी पण एकदम सुंदर आहे। आम्ही इथे थांबून थोडं फोटोशूट वगैरे केलेलं आहे। आणि इथे एक काका भेटले होते आम्हाला, त्यांना आम्ही विचारलं फोर्टला जाण्यासाठी कसं जायचं, तर ते बोलले की इथे फेरी चालूच असतात 5-10 मिनिटांनी, तर तुम्ही इथे थांबा। तर आम्ही इथे थांबलो आहे। अजून खूप लोक पण आहेत इथे जे डेली ट्रॅव्हल करतात इथून। आणि आम्ही इथे उभं राहून सगळ्या बोटींचं निरीक्षण करतो आहे। अतिशय सुंदर वाटतं इथे, अथांग समुद्र आणि त्याच्यावर तरंगणाऱ्या एवढ्या सगळ्या बोट आहेत इथे। काही प्रायव्हेट आहेत, काही मच्छीमारांसाठी आहेत आणि काही ट्रॅव्हल करणाऱ्या आहेत। पण आम्हाला कोणत्या बोटने जायचं आहे ते अजून माहीत नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट आहे की कोणती बोट येईल आम्हाला घेण्यासाठी इथे। इथे एक बोट आलेली आहे, आता 10 मिनटं झाली आम्हाला इथे थांबून आणि इथे ही बोट आलेली आहे। पण मी विचार करते की ह्याच्यावर बसणार कुठे आणि किती लोक बसणार ह्याच्यामध्ये। ही बोट ॲक्च्युली नाही आहे, दुसरी येईल आम्हाला घेण्यासाठी। ही कदाचित मच्छीमारांसाठी असेल आणि ही त्या मोठ्या जहाजाला बांधण्यासाठी चालली आहे। आणि ही आता इथे दिसते ती बोट येत आहे आम्हाला घेण्यासाठी, त्या बोटीमध्ये बसून आम्ही जाणार आहे। आलेली आहे इथे बोट, पार्क करतात आणि सगळे तयारीत आहेत टोपली वगैरे घेऊन, जे इथे डेली ट्रॅव्हल करतात। या फेरी 5-10 मिनिटांनी चालूच असतात इथे आणि हे लोक डेली ट्रॅव्हल करतात। रात्री 8 वाजेपर्यंत इथे ह्या बोट चालू असतात। इथे खूप लोक आहेत, डेली ट्रॅव्हल करणारे पण आहेत आणि पर्यटक पण आहेत।
हे आम्हाला इथे अंकल भेटले होते, ते आम्हाला सांगत होते की काय घाबरायचं वगैरे, कारण की आम्हाला थोडीशी भीती वाटत होती, तर ते आम्हाला थोडं प्रोत्साहन देत होते. आता फेरी फायनली स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही निघालो आहे आता फोर्टकडे जायला. आणि स्टार्टिंगला थोडी भीती वाटत होती, पण आता काहीच वाटत नाही आहे, एकदम छान वाटतं आहे. आणि आपण 20 रुपयामध्ये जाऊन येणार आहे. 10 रुपये जायचे, 10 रुपये यायचे, फक्त 20 रुपये आपल्याकडून घेतात हे. मी फर्स्ट टाईम अशा छोट्या फेरीने ट्रॅव्हल करते, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, पण भीती वाटण्यासारखं काहीच नाही आहे, एकदम छान वाटतं, एकदम मस्त वाटतं आहे. आणि पाणी तर एवढं जवळ आहे की तुम्ही बघू शकता, इथे आपण पाण्याला टच पण करू शकतो आहे. आणि साधारण 10 मिनटातच आम्ही आता इथे पोचणार आहे. ॲक्च्युली इथे एक गाव आहे, समुद्राच्या बरोबर मध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावर बसलेलं हे एक गाव आहे. तिथे आम्ही पोचणार आहे आणि तिथून रस्ता शोधत शोधत आम्हाला जायचं आहे फोर्टला. तर आम्ही आता फायनली इथे पोचलो आहे आणि इथे उतरलो आहे आम्ही, आणि आम्ही आता चाललो आहे फोर्टला. सुंदर असा समुद्रकिनारा आहे आणि आम्ही आता समुद्रकिनाऱ्यावर उतरून चाललो आहे, सगळे चालले आहेत त्यांच्या मागे मागे आम्ही चाललो आहे. इथे एक सुंदर असं मंदिर पण आहे समुद्रकिनाऱ्यावर. इथे आम्ही चाललो आहे एका घराच्या बाजूने गल्लीतून, आणि इथे आम्ही 1-2 लोकांना विचारलं रस्ता, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे कसं जायचं ते. 1-2-3 मिनटातच आम्हाला इथे भेटलेला आहे किल्ल्याची तटबंदी दिसते, आणि ती बघतच आम्ही आता इथे चाललो आहे. इथे पूर्ण गाव वसलेलं आहे आणि घरांच्या मधून इथे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. आणि किल्ला अगदी समुद्राच्या समोरच आहे, समुद्रकिनारी आहे. आणि इथे आम्ही किल्ल्याच्या मेन गेटला पोचलो आहे. एकदम सुंदर असं हे दृश्य आहे इथे, आणि इथे एकदम सुरेख असं छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार असलेला स्टॅच्यू आहे. अगदी प्रवेशद्वाराच्या समोरच आहे, तुम्ही ते बघू शकता. अतिशय सुंदर असा हा स्टॅच्यू आहे. इथे हा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या अगदी वरती इथे काहीतरी लिहिलेलं आहे, कोरून लिहिलेलं आहे, आणि प्रवेशद्वारावर पण थोडंसं कोरीव काम केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे. अर्नाळा किल्ला हा वसईपासून सुमारे 13 किलोमीटर उत्तरेस असलेल्या अर्नाळा बंदराजवळील एका लहान बेटावर बांधलेला आहे. बेटावर असलेला किल्ला असल्यामुळे याला जलदुर्ग किंवा जंजिरे अर्नाळा असेही म्हणतात. आम्ही आता प्रवेशद्वारातून आत आलो आहे आणि या साईडला बाहेर आल्यावर आम्हाला इथे वरती जाण्यासाठी वाट दिसलेली आहे, पायऱ्या केलेल्या आहेत वरती जाण्यासाठी. तिथून आम्ही पायऱ्या चढून वरती चाललो आहे आता. इथे वरती आल्यावर आपल्याला सुंदर असं दृश्य दिसते, समुद्र दिसतंय, आणि हे आपण किल्ल्याच्या वरच्या टोकावर आलो आणि इथे हे मंदिर पण आहे एक. इथे खूप मंदिर आहेत किल्ल्याच्या आतमध्ये आणि बाहेर पण. आणि इथे हे टोक आहे, सगळ्यात वरचं टोक आहे, भगवा फडकतो आहे इथे. आणि इथे पायऱ्या आहेत, त्या उतरून आपण खाली जाऊ शकतो, पण आम्ही जात नाही आहे कारण की तिथे खूप काळोख आहे, आमची डेअरिंग होत नाही आहे जाण्याची. पण तुम्ही इथे बाकी तटबंदी वगैरे बघू शकता, तटबंदी बांधलेली आहे आणि इथे ह्या खिडक्या केलेल्या आहेत. तिथून आपल्याला पूर्ण समुद्र दृश्य दिसतंय, पूर्ण समुद्र दिसतोय आपल्याला इथून. इथे परत एकदा पायऱ्या दिसतात खाली जाण्यासाठी. इथे थोडंफार उजेड आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे बघायला काय आहे ते. इथे तुम्ही बघू शकताय किल्ल्याची रचना अतिशय सुरेख अशी केलेली आहे. आणि इथे आम्ही आलो आहे, जिथून आम्ही
एंट्री केली होती प्रवेशद्वारातून, तिथेच आलो आहे आम्ही. इथून बघू शकता, इथूनच आम्ही एंट्री केली होती किल्ल्यामध्ये आणि आम्ही परत तिथेच आलो आहे. आणि आता मी परत बाहेर आलो आहे आणि हे टोक आहे किल्ल्याचं सगळ्यात वरचं. इथून पण सुंदर असं दृश्य दिसते समुद्राचं. अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे ह्या किल्ल्याची. आणि इथे ह्या विंडोमधून आपल्याला परत एकदा समुद्र दिसतोय. आणि हे प्रवेशद्वार आहे जिथून आम्ही एंट्री केली होती. हा स्टॅच्यू मी तुम्हाला दाखवला होता, तो आपल्याला इथून वरतून पण दिसतोय. एकदम सुंदर वाटतंय, एकदम छान वाटतंय इथे. इथे आणखी एक मंदिर आहे, तिथे सध्या आरती वगैरे चालू आहे. हे पण अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथे किल्ल्याच्या आत एक मोठा अष्टकोनी गोड्या पाण्याचा जलाशय पण आहे आणि त्याच्या तटबंदीच्या आत अंबाकेश्वर, भवानी आणि शिव यांची मंदिरे आहेत. तसेच साहा अली आणि हाजी अली यांचा दर्गा पण आहे. इथे पुन्हा एकदा पायऱ्या आहेत खाली जायला. इथे पण थोडा काळोख आहे, पण खूप उत्सुकता आहे की देवाची लोक कशी राहत होते आणि आतमध्ये ॲक्च्युली काय आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी डेअरिंग करून खाली आलो आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, एक रूम आहे, इथे खोली आहे, कदाचित इथे राहत होते. आणि आम्ही थोडं पुढे आलो आहे आणि इथे बघू शकता आपण एक विंडो आहे. असेच खूप सारे इथे खोल्या आहेत, पण खूप काळोख असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. इथे फक्त मंदिरच नाही तर इथे दर्गे आणि कबरी पण आहेत. तुम्ही इथे बघू शकताय, हे दर्गे आहेत. आम्ही पूर्ण किल्ल्याला राऊंड मारतोय गोल आणि इथे आम्हाला थोड्या अंतरावर असे भुयारं दिसत आहेत, पण तिथे अंधार असल्यामुळे आम्ही आतमध्ये जात नाही आहे. हा किल्ला किनारी किल्ल्यांपैकी एक उत्तम किल्ला आहे आणि वसई तालुक्यातील अर्नाळा गावात आहे. अर्नाळा किल्ला मुघल, मराठे, पोर्तुगीज आणि शेवटी पेशवे यांसारख्या अनेक साम्राज्यांच्या ताब्यात होता. आणि हा सुलतान महमूद बेगडा याने मूळतः 1516 बांधला होता. इथे परत एकदा आपल्याला एक गुफासारखं दिसतंय काहीतरी. थोडंसं पुढे जाऊन बघतोय आम्ही काय आहे. तर इथे एक रूम आहे, आपण बघू शकताय. जशी आपण आधी बघितली होती तशीच एक रूम आहे इथे. आणखी थोडं पुढे आल्यावर इथे आणखी एक भुयारी मार्ग आहे. तिथे पण अंधार आहे, पण थोडीशी उत्सुकता आहे काय असेल म्हणून थोडंसं आम्ही पुढे आलो आहे. पण इथे रूम नाही आहे, इथे भुयारी मार्ग आहे. तो कुठे बाहेर पडतो माहीत नाही, पण असे त्या काळी भुयारी मार्ग होते खूप सारे. आणि आम्ही आता थोडं पुढे आलो आहे. इथे पुढे आल्यावर आम्हाला परत इथे खाली उतरण्याचा मार्ग दिसला आहे. आणि इथे खाली आपण बघू शकतो, इथे पण एक प्रवेशद्वार आहे आणि ते पण आम्ही जिथून एंट्री केली तसंच आहे साधारण. इथे एक विहीर पण आहे आणि ती गोड्या पाण्याची विहीर आहे. इथले माणसं इथे पाणी वापरतात ते.
आणि आता आम्ही किल्ला फिरून परत निघालो आहे आणि पुन्हा एकदा आम्ही हे प्रवेशद्वार बघतो आहे. इथलं कोरीव काम आणि किल्ला अतिशय सुंदर आहे, तर तुम्ही पण इथे नक्की भेट द्या. आणि आम्ही आता निघालो आहे. आम्हाला जाताना वाटेत इथे अशा प्रकारे मच्छी सुकट टाकलेली दिसली, तुम्ही ते बघू शकताय. आणि आम्ही फायनली आता इथे बोटची वाट बघतो आहे. आम्हाला परत जायचं आहे, त्याच्यामुळे इथे आणखी पण माणसं आहेत, वाट बघतात. आणि आता इथे बोट आलेली आहे. ही आता इथे हा माणसांना उतरवेल आणि आम्हाला घेऊन जाईल परत. रिटर्न जाणारे सगळे चढलेत आता बोटमध्ये आणि बोट आता चालू झाली आहे. आम्ही पण निघालो आहे आता परत एन्जॉय करत करत. इथे आम्हाला एक काकी भेटल्या, त्यांनी आम्हाला इथे थोडीफार माहिती दिली इथल्या प्रवासाची, डेली अपडाऊन करायची. आणि त्यांनी एक मच्छी दिली माझ्या हातामध्ये आणि बोलले की फोटोशूट कर म्हणून. आणि पापलेट घेऊन मी मस्त फोटोशूट केला इथे. आणि आम्ही आत्ता परत पोचलो आहे जेटीजवळ आणि आम्ही उतरलो आहे जेटीवर आता. आणि ज्यांना तिकडे जायचं आहे ते आता बसलेत सगळे बोटमध्ये आणि बोट आता परत जाणार आहे. खूप मजा आली आम्हाला इथे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.